हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सामान्य या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत। तुमची PDCC बँक तसेच GMC संभाजीनगर याकरता आजचा व्हिडिओ अगदी उपयुक्त असणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोटबुकमध्ये देखील आपण नोट डाऊन करून घेऊ शकता। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातात? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बोरघाट। प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला लगेचच सांगेल, कारण की वेळ कमी आहे आपल्याकडे परीक्षेला, त्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्नांचा सर्व आपण या ठिकाणी करणार आहोत। तुम्ही देखील जर तुम्हाला ऑप्शन रीड करायचे असेल तर स्वतः व्हिडिओला पॉज करा आणि ऑप्शन तुम्ही रीड करून घेत चला। पुढील प्रश्न, वारली आदिवासींचे मूळ स्थान कोणते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ठाणे। पुढील प्रश्न, राजमाता जिजाबाईंचे जन्मस्थान सिंदखेड राजा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा। प्रश्न 4, कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 तांबडी मृदा आढळते। क्वेश्चन 5, डॅडॅश हे भारतातील औष्णिक विद्युत केंद्र आहे, तर ते आहे एकलहरे हे जे आहे नाशिक येथील ते औष्णिक विद्युत केंद्र आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लक्षात घ्या, हा वायुविद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे। पुढील प्रश्न, ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील काय प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आहेत? तर ती आहेत चिकू। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील हातमाग, मालेगाव, भिवंडी व कोठे एकवटलेले आहेत? तर ते एकवटले आहे इचलकरंजी या ठिकाणी। पुढील प्रश्न, विल्सन बंधारा कोणत्या नदीवर आहे? तर हा जो विल्सन बंधारा आहे तो प्रवरा नदीवर आहे। पुढील प्रश्न, कोयना धरण कोणत्या राज्यात आहे? तर कोयना धरण हे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्र कशाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे? तर महाराष्ट्र हा ज्वारीच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे। पुढील प्रश्न, गोदावरीवरील जायकवाडी धरण कोठे आहे? तर लक्षात घ्या, गोदावरीवरील जायकवाडी धरण हे पैठण या ठिकाणी आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले मातीचे जे धरण आहे ते आहे गंगापूर। आणि विद्यार्थ्यांनो, जर आपल्याला डेली चालू घडामोडींचा प्रॅक्टिस करायचं असेल तर नवीन यूट्यूब चॅनल आपण चालू केलं आहे, त्याचं नाव आहे डेली करंट अफेअर्स। त्याला तुम्ही जॉईन लगेचच करायचं आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्यावर फक्त आपण चालू घडामोडीचे व्हिडिओ अपलोड करत असतो। पुढील प्रश्न, खालीलपैकी नद्यांचा कोणता गट अरबी समुद्रात जाऊन मिळतो? तर लक्षात घ्या, हा प्रश्न व्हेरी ट्रिकी। नर्मदा आणि तापी या पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि या अरबी समुद्राला जाऊन मिळतात, हे लक्षात ठेवायचं आहे। पुढील प्रश्न, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? तर ते आहे नांदेड या ठिकाणी। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते जलसिंचनाचे साधन नाही? तर लक्षात घ्या, समुद्राचे पाणी हे जलसिंचनाचं साधन नाही। पुढील प्रश्न, मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मेळघाट अभयारण्य हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कोठे समृद्ध खनिज साठे आहेत? तर महाराष्ट्रात विदर्भमध्ये समृद्ध खनिज साठे आहेत। पुढील प्रश्न, तेंदू पानाचा उपयोग कशासाठी करतात? तर तेंदू पानाचा उपयोग हा विडी कारखान्यात केला जातो। पुढील प्रश्न, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार हे जे सरोवर आहे ते बुलढाणा जिल्ह्यात आहे। पुढील प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 खालीलपैकी कोणती शहरे जोडली गेली आहेत? तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ने पुणे आणि सोलापूर ही शहरे जोडली आहेत। पुढील प्रश्न, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमांनी वेढलं आहे? तर ते आहे दादरा नगर हवेली। पुढील प्रश्न, भीमा नदीवर कोणते धरण बांधले आहे? तर लक्षात असू द्या, भीमा नदीवर उजनी हे धरण बांधलेलं आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? तर महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र हे पाडेगाव या ठिकाणी आहे। आणि तुमच्यासाठी होमवर्क, कांदा संशोधन केंद्र कोठे आहे कमेंट करायचं आहे। कालचा जो व्हिडिओ होता त्यामधील हा प्रश्न आहे, कांदा संशोधन केंद्र कोठे, खाली कमेंट करा। तसेच लक्षात घ्या, काजूसाठी कोठे आहे? काजूसाठी आहे वेंगुर्ला, आणि वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्हा, आणि आंब्यासाठी जर विचारलं तर रत्नागिरी जिल्हा। पुढील प्रश्न, विदर्भातील थंड हवेचं ठिकाण कोणतं? ते आहे चिखलदरा। पुढील प्रश्न, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? तर ते आहे नाशिक या ठिकाणी। पुढील प्रश्न, खालीलपैकी कुठल्या आदिवासी जमाती महाराष्ट्रात आढळतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भिल्ल, गोंड, कोलाम आणि कातकरी। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासींचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे नंदुरबार या राज्यामध्ये। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान किती? तर ते आहे 1200 मिमी इतके।
पुढील प्रश्न, कोणत्या नदीत चंद्रभागा या नावानेही ओळखले जाते? तर ते आहे भीमा नदी. अजून प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. जिल्हा मध्यवर्ती बँक याकरता जर मटेरियल हवं असेल तर 19,000 प्लस MCQ आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्राईज आहे 499. आपल्या स्क्रीनवर डिटेल दिलं आहे. आपल्याला काय काय भेटेल. जर हा कोर्स ॲप्लिकेशन थ्रू परचेस जर केला तर तुम्ही त्या ठिकाणी PDCC 100 हा कुपन कोड यूज करायचा. 100 रुपये डिस्काउंट भेटून जाईल. म्हणजे तुम्हाला हा कोर्स फक्त 399 रुपयामध्ये भेटणार आहेत. तर लगेचच परचेस करा. कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जर तुम्हाला GMC छत्रपती संभाजीनगर याकरता 18,000 प्लस प्रश्न हवे असेल तर 499 रुपयामध्ये तुम्हाला भेटते. परंतु ऑनलाईन तुम्ही PDCC 100 कोड यूज करायचा ॲपमध्ये 399ला देखील हे देखील मटेरियल तुम्हाला भेटून जाईल. दोन्ही कोर्स जर तुम्हाला PDF स्वरूपात व्हॉट्सॲपला हवं असेल तर तुम्ही व्हॉट्सॲपला हाय म्हणून मेसेज करा. 93 56 25 60 34. त्या डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. जर तुम्हाला PDF नको आहे, फक्त ऑनलाईन टेस्ट हवे तर 250 प्लस ऑनलाईन टेस्ट आपण तयार केल्या आहेत. 2500 प्लस प्रश्न या ठिकाणी कव्हर होऊन जातील. प्राईज आहे 249. मल्टिपल अटेम्प्ट आहेत त्यामुळे कितीही वेळेस तुम्ही टेस्ट देऊ शकता. टायमर आहे. सर्व एक्झामसाठी अगदी हेल्पफुल आहेत. यामध्ये बँकिंग अवेअरनेस आणि कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था हे देखील टॉपिक आता नव्याने ॲड करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आजच परचेस करा. बाकी एक्झामसाठी तुम्ही हे मटेरियल नक्कीच यूज करू शकता. यानंतर पुढील प्रश्न, कृष्णा कोयना नद्यांच्या संगमाचे ठिकाण कोणते? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 2 कराड. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील गुळाच्या बाजारपेठेचे मुख्य केंद्र कोणते? तर ते आहे कोल्हापूर. कोल्हापूर या ठिकाणी जास्त ऊस उत्पादन होते आणि त्यामुळे गुळ पण हा ऊसापासूनच तयार केला जातो. त्यामुळे असं जर कोरिलेट केलं तर हा प्रश्न लक्षात राहील. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात रंगीत लाकडी खेळणी तयार करण्याचा उद्योग कुठे आहे? तर तो आहे सावंतवाडी या ठिकाणी. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याने भारतीय क्षेत्राचा किती टक्के भाग व्यापला आहे? तर तो आहे 9.36% इतका. पुढील प्रश्न, खालीलपैकी सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? तर तो पडतो कोकणामध्ये. पुढील प्रश्न, सह्याद्रीच्या पूर्वेस असलेला व पर्जन्य छायाच्या प्रदेशात मोडणारा जिल्हा कोणता? तर तो आहे ऑप्शन क्रमांक 4 अहिल्यानगर. पुढील प्रश्न, कोणती जमीन कसण्यासाठी कठीण असते? तर ती आहे वालुकामय. पुढील प्रश्न, गोदावरी नदी कशी वाहते? तर ती वाहते पश्चिमेकडून पूर्वेकडे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती रेल्वे गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावते? तर ती आहे महाराष्ट्र एक्सप्रेस. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत? तर त्या आहेत कोकण विभागातून वाहणाऱ्या नद्या कमी लांबीच्या आणि जास्त खोलीच्या असतात. पुढील प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? तर चुकीची जोडी आहे कोयना सांगली. बाकीच्या ज्या जोड्या आहेत नागपूर कोराडी, परळी वैजनाथ बीड, नाशिक एकलहरे ह्या बरोबर जोड्या आहेत. कोयना सांगली ही जोडी चुकीची आहे. पुढील प्रश्न, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? तर ते आहे पेट्रोलियम. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात पर्जन्य छायाच्या प्रदेशात किती पाऊस पडतो? तर तो आहे 100 ते 120 मिमी इतका. पुढील प्रश्न, कोणते पीक खरीप नाही? तर गहू हे रब्बी पीक आहे, ते खरीप नाही. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर लक्षात घ्या, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले नर्मदा तापी या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. त्यासोबत सावित्री हे नाव लक्षात ठेवा. या 3 नद्या पश्चिम वाहिनी आहेत आणि बाकीच्या ज्या नद्या आहेत त्या मग पश्चिम वाहिनी नाहीत. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न, कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? आता आहे विचारलं आहे तर कोणती येईल? तापी नदी. पुढील प्रश्न, पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात? तर लक्षात घ्या, ते ऊसापासून बनवतात. पुढील प्रश्न, संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थळ कोणते? तर लक्षात घ्या, देहू हे संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थळ आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कच्च्या लोखंडाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक होते? तर ते होते नागपूर या ठिकाणी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 3 पंढरपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 50 प्रश्न बघितले आहेत. जर तुम्हाला असेच प्रश्न अजून पाहिजे असेल तर खाली कमेंट करा. 250 प्लस टेस्ट हवे असेल तर लगेचच ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअरवर जाऊन ज्ञानवंदन एज्युकेटर जर टाकलं तर आपलंच ॲप्लिकेशन त्या ठिकाणी येईल. ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. मोबाईल नंबर OTP टाका. तुम्हाला जोही कोर्स पाहिजे असेल कंटेंटमध्ये जा, फ्री टेस्ट सॉल्व करा, फ्री डेमो बघा आणि त्यानंतर तुम्ही हे मटेरियल आहे ते घेऊ शकता.
छत्रपती संभाजीनगर किंवा आता JMC मुंबई देखील येते, ही मटेरियल तुम्ही त्या एक्झामला देखील वापरू शकता। तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचं देखील 19,000 प्लस प्रश्न 499 रुपयामध्ये ऑफर आहे, 100 रुपये डिस्काउंट आहे, त्याचा वापर करून घ्या। 1 वर्ष व्हॅलिडिटी असणार आहे। ही एक्झाम जरी झाली तर बाकी एक्झामसाठी मटेरियल तुम्हाला अगदी उपयुक्त असणार आहेत। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तसेच खाली जो व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल दिलं आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता। थँक्यू।